काय ग पारू, काय काम होतं? अहो मला तुमची ना साडी पाहिजे होती. ती नाही का होळीला घातली होती. हा, लई छान साडी आहे, मला द्या ना ती. तुला कशाला लागत होती? लग्नाला जायचं काय कुठं? लग्नाला नाही हो, आता 10वीची 2015ची आमची बॅच आहे ना. हा. मग आता ठरवलंय आम्ही सगळ्यांनी मिळून की गेट टुगेदर करायचं. अगो बाई, हा. मग तुझं गेट टुगेदर आहे आता? हा. तुला माहेरायला जायचं असं? हा. कधी जायचंय? उद्याच जाणार आहे, तसं परवा दिवशी आहे. मग उद्या जाऊन जरा तयारी करते ना. बर मग बर. माझ्या सगळ्या मैत्रिणी एवढ्या सुंदर सुंदर साड्या घालणार. मग माझ्याकडे एवढं नाहीयेत, पण ती साडी लयच भारी, मला द्याचाल ना? हा देते. तुला मी कधी काही नाही म्हंटले का, सांग बरं. हा ते तर बरं आहेच. बस, मी घेऊन येते. हा. काय पारे काय लयच आवरून टाकाटाक भाऊ. म्हणलं आवराव जरा नवऱ्यासाठी. माझ्यासाठी हा. हा दिवस कुठून उजाडा नेमकी. ते राहू दे, मला तुम्हाला महत्वाचं बोलायचंय. काय बोलायचं आता महत्वाचं? आम्ही 2 दिवस माहेराला जाणार आहे. अचानक झालं काय तुला? मी तर भांडलो बी नाही तुला, असं कम चालली मधीच. अहो भांडणं बिंडणं असं काही नाही. मग आमचं ना गेट टुगेदर आहे शाळेमध्ये. गेट टुगेदर काय असते? अहो म्हणजे शिक्षक येतात. आता माझ्या काळात जे शिकवायला शिक्षक होते ना, ते आम्ही सगळे एकत्र येणार. मग मी त्यांच्या पाया पडणार. मग ते आम्हाला जुने जे शिकवायचे ना, ते परत एकदा शिकवणार. म्हणजे तुम्ही वर्गात बसून ते परत एकदा शिकित. हा, मग त्या आठवणी येणार ना आम्हाला. मग आम्ही सरांना कसं त्रास द्यायचो, मग सर आम्हाला कसे मारायचे सगळं. मग परत आम्ही ना सरांबरोबर जेवणार पण तिथं. तुम्ही हा. भारी ना मग. हा, त्याच्यासाठीच मला 1000 रुपये पाहिजेत, द्या ना. आता आता कुठे पारी तू अचानक असं काय बी डोक्यात दगड टाकी राव. पैसे काय खिशात असते तू आपल्या लगेच? काय हो, एकदा जरा बायकोनी पैसे मागितले, बरं मागून मागून किती मागितलं? फक्त 1000 रुपये, तेवढं सुद्धा तुम्ही देत नाही मला. हा, तुला माहिती ना आपली गरिबी तारमळ चालली म्हणून मला बघावं लागतील. तुला काय आडीणार नाही भाऊ, मी पैसे बघतो, तू जा. आपली सदा ना कदा गरीबी आहे, मला काय माहिती नाही. तुम्ही 1000 रुपये मला द्या. देतो म्हणलो ना. आता एवढे काय चिडतले कपाळाला आड्या पाडल्या तर पार लागली बरं बोलायला. जेवण, बरं राहू द्या, चुकलं माझं. चला जेवण करा की. नाही नाही, पैसे बघून येतो मी आधी. काय श्यामराव, काय नाही भाऊ, काय चाललंय चालू? जेवला काय आता? मग आपलं शेवमुरमुरा खाल्ला, भूक लागली म्हणून थोडा. ते बरं आहे भाऊ, तुझ्या दुकानात आपलं भूक लागली का बिस्किट बिस्किट आहे चावचाक ना खायला? नाही खाऊ वाटत बाबा, काय ते खातो. बरं जाऊ दे श्याम्या, बोल ना. मला आहे ना तू पैसे पाहिजे होते, दिन थोडी. उसने हा, पगार नाही झाला का तो? नाही राव, डेपुटी म्हणले तुला कधी उठवतो सुटतो निघतो वर थोबाड करून. तुला काय डोक्याचा भाग बी आहे का नाही? मंगळवार पेमेंट होईन. आज कुठून मंगळवारी मध्ये देत नाहीत राव ती. मग मध्येच काय गरज पडली तुला आता? अरे काय नाही, ती पारीला लागत होती. म्हणजे पारीला जायचंय ना तिकडे. ती काय काय ना तिच्या सरांचा म्हणली ती कार्यक्रम आहे काय, गेट टुगेदर. हा, अरे गेट टुगेदर काय? हा, ती म्हणली जुनी सर लोक येतात मग भेटत येत. अरे, भारी जुन्या लोकांचं दर्शन होईन. भारीच मज्जा असती, जुन्या आठवणी असतात, उजाळा भेटतो, सगळे शिक्षक लोक येतात, परत वर्गात जायचं, सगळी बेल वाजती, भारीच रे. काय तू नाही शिकला शाळा त्याच्यामुळे काय? जाऊ दे मर्जी, पण पारी शिकली ना, पारीला जाऊ दे. म्हाताऱ्या माणसाचा आशीर्वाद लागेल. किती म्हातारे झाले असतील सर लोक. मग येडे, अरे मी आता मागे गेलो होतो, तो माझ्या ते प्राथमिक शिक्षिकेला भेटून आलो, माहितीये का? लय भारी वाटलं माहितीये का? झाले असते त्यांना सो भारी वाटलं एकदम. बरं मग काय किती पाहिजे तुला? 1000 रुपये दे, जाऊ दे पारीला, जाऊ दे मरू दे. बस होते ना 1000? हा बस नाही, लय कशाला 1000 रुपये लागे, 200-300 जायला आणि 800 रुपये खर्चायला. हा, ती कॉन्ट्री असते त्यांची, जेवण बिवण असेल शाळेमध्ये सगळ्यांचं, भारीच. काही अडचण नाही तुला सांगतो. आणि यांना डेपुटीकडून आले की दे मला मग. चालते. हे बघ 1000 रुपये हा, लागले तर सांग अजून. नको बाद झाली. बरं चालते. येऊ द्या. अरे तर तरी उन्हाळ्याचं थंड बिंड पाच. काय थंड पाजायचं भाऊ तुला? कर थंड बिंड पाजीवर राह तू. थंड कुठं जायचं? कुठं म्हणजे दुकानात जाऊ ना. हा, चला जाऊ मग. हा, येतो घेऊन येतो की इथंच पिऊ. बरं येतो भाऊ, जातो थोड्या वेळाने, बसू दे थोड्या वेळ उन्हाचं. सॉरीला तुझे काय भानगडे. काय भांगड म्हणजे? पारे आता तिकडे जाणार आहे हो सासरवाडीला, त्याच्यामुळे आपण खुशी, आपण मोकळा झालो ना 2 दिवस. हा का, कशाला जाणार आहे बहिणी? कशाला म्हणजे तिचं आहे ना 10वीचं गेट टुगेदर आहे, सगळे जुने शिक्षक येणार आहेत, मग त्यांची भेट होईन, दर्शन बिर्शन होईन म्हणजे पारी. गेट टुगेदर असं असतं? मग कसं असतं? असं असतोय का? 10वीचा गेट टुगेदर तुला काय माहिती? या घ्या तो केला नसशील कधी.
आता पारी करणार माय बायको आख्या गावात गेट टुगेदर फक्त पारी करणारी मी तिकून जर आले ना तिचा बोर्डच लावीन सातवी नापास थोडं टप्पा दे काय टप्पा दे सातवी बोलायला. नापास आहे की हो? मग अरे म्हणूनच माहित नाही त्याला गेट टुगेदर. बाय तो चेन्नई एक्सप्रेस आणि हातीच्या माझा डबे घेऊन पळत काय बोलतोय किती बोलत आणि तुला लय माहितीये का मग गेट टुगेदर मला सांगतो 7वी नापास तू किती शिकलास गेट टुगेदर म्हणजे त्याला आता माहिती का काय जुने मित्र मैत्रिणी येतात रे येणार हा मग येणारच आहेत. जुन्या आठवणीला उजाळा येणार सरलो तर जुने येणार हा. आ? मग ते मित्रांचे पोर त्यांच्या मैत्रिणी परत काय तुला नाही पोर नाही त्यांच्या पोर कशाला येते तिथं अरे लहान लहान पोरं घेऊन येतात पुरी त्या येते ते पार्टी होती हा. मस्त एन्जॉय डान्स बिन्स करते. तुला सांगतो ते येडे का डान्स माय पारी कशी राधाळी दना 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 नाचन तर सगळं माती उडून बसायला बस तुला सांगतो पण तुला वहिनी ते सांगितलंच नाही ना काय? जुने मैत्रिणी येते मित्र येते मग काय होईल तुला ते? म्हणी सरांचे पाया पडतात असं राहतं घरी. जुने मित्र मैत्रिणी विचार तर गेलो शेठ काय विचार करू काय विचार तर अरे काहींच आहे ना लहानपणाचं प्रेम पण ताजं होतं अचानक. हे येऊ घ्या हे काळ्या तोंडाच्या तू जे वरून तर वरून न काळ्या आतून काळा जुने मित्र कुठं अरे होत असते काय तुझं नाही म्हणत मग? पण ते लहानपणी असतं ना त्यांचं प्रेम पण ते एकामेकाला बोलत नाही पण त्यावेळेस त्यांचं आहे ना फ्रेंडशिप चांगली चालली असते गेट टुगेदर दिवशी त्या दिवशी बोलून जातेत आणि बोलता बोलता नंतर नंबर घेतेत व्हॉट्सअप चॅटिंग मग नंतर लय भारी नाही, भाऊ. नाही, मला ए, ऐक माया ना, बायको विषय तसं काय बोलू नको ऐक बरं काय येऊ घ्या ऐक ना आता मला सांग शाळेत पोरींला तिचं प्रेम होतं 8वी 9वीला हा, हो, हो. 10वीला पण होतं त्यावेळेस पण काय होतं आई बापामुळे ना पुरींला 10वीतच शाळा सोडून लग्न करावं लागतं मग त्यांना आहे ना त्यांच्या प्रेमाला भेटता येत नाही मग असा विषय आणि हे जर तो जर विषय त्या राहतो तर तू वहिनी तिथलं दिली आणि त्यांचं कुणी असलं तिथं आणि तो तर आला आणि तुझी बायको तुला सोडून दिली तर मग बस अरे वहिनी नाही जायच्या वहिनी त्याला कायला एवढं रस आणतो ना झाल्या आता चला. पारे अय पारे इकडे काय झालं 1000 रुपये आणि इकडं का तुला म्हणलं ना 1000 रुपये दे इकडं आपण कशासाठी एवढं तुम्ही दिलं मला 1000 रुपये लगेच मागायला लागलाय माग आलं म्हणजे तुला सांगितलं गोडीत 1000 रुपये दे अजिबात जायचं बीच नाही तो तिकडं का बरं का बरं म्हणजे मला चुत्यात काढून चालली होती का तू तिकडं अहो काय तुम्हाला सगळं सांगून तर चालले मी काय सांगितलं मोठाले सर लोक येणार आहेत म्हणून असं सांगितलं का हा मग खरंच आहे ते खरं कायच पण तुझे मित्र मैत्रीण येणार आहेत तुला भेटायला ते मला बाकी सांगू नको दे इकडं पैसे ते अहो असं काहीच नाही हो तुम्ही उगाच गैरसमज करून घेताय गैरसमज नाही या कान पडीत तू कशी जाते मी बघतो फक्त अहो, तू मला- जाऊन तर दाखव अहो सगळे ग्रुप वरती मी सांगितलंय मी येणार म्हणून सगळं तयारी करून ठेवली आणि तुम्ही असं करायला लागला का आता नका भोकूला रडू लगेच मायाला आले आणि होय, हात घरात. 1000 रुपये गब्बसा पारे माय डोकं फिरू नका तुला माहिती आहे ज्या मग डोकं फिरलं ना मग लेट घ्यायची अहो किती वर्षातनं चालले मी माहितीये का नाही जाऊन देणार मी हा, बस रडत काय करू पा काय नाही हो हे तुमची साडी द्यायला आली का काय नाही माझं जायचं कॅन्सल झालं हो. का बरं काय झालं का बरं कॅन्सल केलं नाही असंच कॅन्सल केलं जरा माझं काम निघलंय ना कुठं जातात ते गेट टुगेदर ते काय परत होईलच की कुठं जरा गाठी भेटी होतच असतं आता काय नंबर आहेतच की माझ्याकडं अगं पण प्रत्येक जण वेळ काढून येतो प्रत्येक कुणी ड्युटीला असतं कुणी कुठं असतं आता एवढं येणार जाऊन यायचं ना नाही आता काम पण महत्वाची आहेत ना हो तिथं 1-2-3 दिवस जाणार माझं तिथं आता माहेराला गेलं तर तिथं राहावं लागत कुठं जाता आपलं काम करायचं फोनवर तेवढंच बोलता येते बरं चला येऊ का अहो साडी राहू द्यायची मग लगेच आणून द्यायची काय गरज होती आता जायचंच नाही म्हणलं साडीला घेऊन काय करू आता हा, ते साडी खराब होईल ना आमच्या इथं उंदर कुड तडली काय झालं ते एक कोटाना माहिती आहे ना तुम्हाला. बरोबर चला येऊ का मग? जेवण झालं हा, जेवण केलं आणि हे चांगलं आहे चैन चोराला मैल कोण जोरदार मार पाहिजेच पाहिजेच हा. त्याशिवाय त्यांची खोडी मोडणार नाही हो डेपुटी सोनं मा किती झालंय आता लेकराच्या घरात दिसलं तरी चोरीची भीती अहो, वाढली हे चोर खुशाला वर पडून पळत येत राव गळा कापतो काय बापरे. विचार नाही श्याम्या देतोय 1000 रुपये अरे तू लागत होते ना नाही लागत जाऊ दे मरुदी धर
अरे झाले आज मी पहिले वेळेस पाहिला बा पैसे त्यांनी लोकांना कोणाला. नाही त्यांनी सकाळीच नेले होते हा का ते म्हणलं त्याच्या बायकोला गेट टुगेदरला जायचंय ना म्हणून लागायचे म्हणलं जाय भाऊ घेऊन अचानक काय होऊन आलं काय गेट टुगेदर होतं काय हा शाळेचं गेट टुगेदर मला याड्यात काढायला निघाली होती पारी. मी म्हणलं गप बस घरी गुमानी अजिबात जायचं नाही तो गेट टुगेदरला. म्हणजे काय तुझं चांगलं म्हणला मग अशी जाऊ द्यायचं ना आता काय झालं अचानक नाही जाऊन द्यायचं श्याम्या तिकडे गेल्यावर लय अवघड असते. अवघड अवघड मला आहे ना डिग्यानी आणि योगिनी सगळं सांगितलंय. काय? गेट टुगेदर म्हणजे काय काय सांगितलं तुला तुम्ही नका रागाने बघू. तुम्ही किती रागाने बघितलं ना तरी मी थांबणार नाही. मी सांगणार आहे श्याम्याला. हे मी काय रागाने बघतोय मी आपलं बघत होतो ऐकड माझे डोळे तसे आहेत. हा बोल तिकडे गेली ना ती म्हणलं योग्यान ते मित्र मैत्रिणी येतात येड्या. तिकडे गेलं आणि त्यांचं प्रेम प्रकरण झालं तिकडे जर पारीने लग्न केलं तर माय किती अवघड होईल जाल्याचं. मग हे खरं झाले वानाची होईन मग येड्या मला रूपात आहे तिथं काय असलं मग गेली पळून मग मग एवढं जाल्याचं बरोबर आहे. मग तिला मी आपला राग माहितीये. मग अजिबात म्हणलं घराच्या बाहेर जर पडली ना तर मग बघ ती दिला मग 1000 रुपये घेतले तिच्याकडून चल म्हणलं घरात बस. काय डेपुटी तुम्ही काही म्हणता राव अरे या आडमुठ आहे आड मोठं कायच तुम्हीच म्हणले तुमच्या तोंडाने मलाच परत उरवणं आड मोठं म्हणा. मी आडवं बोललो तुझ्या लक्षात येत आहे का त्याला काय आडन उभं करायचंय हा. अरे भाऊ तसं काही नसतं ते ठिकाण योग्याला काय माहितीये गेट टुगेदर तुला नाही माहित तू बातम्या बितम्या बघत नाही. मी आता टीव्हीला बघितलंय ते गेट टुगेदर करायला लागले ती तिकडच लग्न झालं दोघांचा घटस्फोट झाला. मोबाईल नाही, ते नाही. हे तो म्हणणं पटतंय मला की बाबा पण आता त्यांनी पण विचार करायला पाहिजे बाबा आपण मित्रमैत्रिणी एकत्र येतो तर जुन्या गोष्टी जुन्या सोडून द्यायच्या असतात. बरोबर आहे की नाही कशाला संसार उद्ध्वस्त करायचे. आणि तुझी बायको चांगली आहे येड्या ती संस्कारी आहे ती कसं काय असं वागण सांग बरं. जाईन मैत्रिणींना भेटन शिक्षकांना भेटन तो दिवस तिचा आनंदाचा दिवस असतो. सांग बरं जुन्या आठवणी येतात. सांगा बरं डेपुटी समजून. अरे हे भैकलेलं आहे नालाय का असं कोणी कोणाबरोबर पळून जात असतं का. आता आमचं मागच्या 2 महिन्यापूर्वी गेट टुगेदर झालं. अरे 10वीची बॅच असती झाल्या तो शिक्षण झाले 7वी पर्यंत त्याच्यामुळे तू काय गेट टुगेदर झालं नाही आणि तू हे बधीर डोक्याचा कोणी काही डोक्यात घातलं का तेच डोक्यात धरून होतो. अरे काय होतं आपण आपल्या प्रत्येकाच्या संसाराच्या रगड्यात सगळे जे त्याचे होतात आपल्या ज्या लहानपणीच्या आठवणी असतात 10वीला सगळे कॉलेजला यायला त्याला बाहेर पडतात म्हणून 10वीचं गेट टुगेदर का ठेवते मित्रमैत्रिणी एकत्र येतात. पहिलीपासून 10वी पर्यंत एकाच शाळेत एका वर्गात असतात की मित्रमैत्रिणी असतात. शिक्षक लोक का बोलवतात की परत तो दिवस जगता आला पाहिजे. दादा असं कोणी एकदा संसारात आल्यानंतर कोण कशाला पळून जातंय म्हणजे नाही जाणार होय मग पळून पारी. अरे कशाला पारी पळून जाईन आणि कशाला काय होईल. अरे उलट त्या माऊलीला जाऊ दे आयुष्यभर तो संसाराच्या रागाड्यात राहिली. एक दिवस जाईन मित्रमैत्रिणी तर राहीन निदान तिचं आयुष्यभर एक दिवस तरी जगन ना चांगला. पाठवू का मग तुमच्या भरोश्यावर पाठवू का. अरे माझ्या भरोश्यावर नाही पाठवू नालाय का तुला आकलीचा पत्त्या नाही. एक काम कर ना तू सोबत जाय मग काय अडचण आहे का तुला. हा मग मी सोबत जातो तुमच्या भरोश्यावर नाही पाठी ज्याला सोबत जाणार तिला ज्याला घेऊन जातो. अरे बरं बाबा तू का व्हायना जाय पण त्या बिचारीला जाऊ दे आणि तिला एक दिवस त्याचा जगू दे. मित्रमैत्रिणी जुने येते भेटते त्या दिवशी सर लोकांच्या पायात पडते जेवण खावणं करते एकमेकाचं काय चाललंय आयुष्यामध्ये त्या घडामोडी होत्या. जाऊ दे मला बी जायला होईल. मी बी 1-1.5 वर्ष झालो गेलो नाही 6 जाऊ दे मी दोन्ही कामं होते आणि त्या ताईला बी जाऊ दे. 1000 रुपये तिचे दे तुम्ही 500 द्या. तुम्ही 500 द्या ना. बरं मी ऑनलाईन टाकीन जा. चल जातो भाऊ तिला आनंदाने आणि सांग. भांडू बिंडू नको. आणि एक काम कर तुला पैसे लागले ना तर मला फोन कर मी ऑनलाईन टाकून देतोय मेवण्याला. चालते चालते. तुला ज्यादा पैसे दिले 10 रुपये उपटतील तिकडं. आणि एक काम कर नालाय का आता त्या माऊली बरोबर चाललाय ना तुझ्या बायको बरोबर तर ऐक हा जा गाडी घेऊन मला माहिती आहे ना बुलेट नाही शाईन घेऊन जा. का नाही बुलेट नको मला जावई कसा असा ठोय ठोय दिसला पाहिजे. ठॉय नाही तिकडे जावाय जर ठॉय झाला ना तर माहिती ठॉय तिथे सोडून येईल. एक काम कर शाईन नवीनच आहे 2 जण जा. चालतंय. येडे रे अरे चावी तिथं वर ठेवली ठीक आहे चावी घे. पारे अय पारे कोपऱ्यात जाऊन बसली होती वय. का काय झालं. काय नाही तू जा तिकडं ते तू आहे ना कार्यक्रम गेट टुगेदर तू जा. मला नाही जायचं आता. कमून आता काय झालं जाऊ दे माया ना गैरसमज झालता पारे. कसला म्हणजे ते मला या पोरांनी सांगितलं होतं भडकून दिलं तर माय शिक्षण एवढं नाही झालं. मी 7वीत पाशी मला काय माहित 10वी मी शिकलोच नाही ना. पण तुम्ही लोकांचं ऐकून मला पाठवत नव्हता का. माय गैरसमज झालता की ते पोरं म्हणली होती मित्र-मैत्रिणी येतात आणि मग त्यांचं जुनं चालू होतं म्हणून. अहो मित्र-मैत्रिणी येतात एकत्र पण ते आठवणी जुन्या आठवणी असतात का नाही
शाळेतलं एकत्र आपण जेवलेलो असतो, एकत्र अभ्यास केलेला असतो, एकत्र आपण खेळलेला असतो, कुठं पडलेला असतो, ह्या आठवणी असतात का नाही? हा मग पण पारे एवढ्या दिवसांनी भेटलं म्हणजे भाग्यच लागत आहे का नाही? हा मग म्हणून तर हे गेट टुगेदर असतं. तुम्हाला भरवून दिलं कुणीतरी, तुम्ही तेच डोक्यात धरून बसला. बरं जाऊ दे, तूच चल, मी येतो तुला सोडायला. तुम्ही हा बरं चालतंय, चला. असं मी माझ्या मैत्रिणींना तुम्हाला बघायचंच होतं, त्या बहाण्याने सगळ्यांनाच भेटू आपण. नाही, मी नाही येणार भाऊ तुमच्या कार्यक्रमामध्ये. मी कशाला येऊ? का? मी आपल्या इकडं तर भावासोबत मस्तपैकी हिंडन. मी तरी किती दिवसातून सासरवाडीला चाललं म्हणल्यावर. अहो पण माझ्या मैत्रिणींना तुम्हाला भेटायचंय ना, तेवढीच ओळख होईन ना, तुम्हाला पण कळण मी शाळेमध्ये कशी खोडकर होती. हा चल मग आवर पाटक्यास. खोडकर नव्हते मी, शांतच होते लगे. जरी 1000 रुपये तुझ्याकडे ठेव, माकून पडून जाते, नाही तर मधीच खर्चायला बसले. तुम्ही खरंच येणार? हा हा चला मग.